co-powered by Techno. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही बैठकांचं आयोजन केलेलं आहे. माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे समर्थित आमदार आशिष जयस्वाल सर आहेत. आशिष भाऊ, काय सांगणार? आज उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे, तुम्ही कसं बघता याच्याकडे? प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला दौरा करायचा अधिकार आहे. नागपूर जिल्ह्यात ते येत आहे तर त्याचं या जिल्ह्याचं आमदार म्हणून त्यांचं स्वागतच आहे आणि त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करू. निवडणुकीत बैठकही घेणार आहे. तुम्ही जेव्हा हे सरकार पडलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून रिझाईन करावं लागलं, तेव्हा पहिला आवाज आशिष जयस्वाल यांनी उचलला होता. तेव्हा आपल्याला या गोष्टीची कल्पना आहे की त्या सरकारमध्ये आम्ही कम्फर्टेबल नव्हतो. खरं म्हणजे विदर्भाचा जो DPCचा निधी आहे पुऱ्या महाराष्ट्रात सर्व 127 कोटींनी नागपूरचा DPTCचा निधी कमी केला. मी विधानसभेतही ओरडलो होतो, उद्धव साहेबाच्या समोर ओरडलो होतं की ज्या द्वेषाने नागपूर जिल्ह्याला वागणूक दिली गेली, म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याचे पैसे वाढवले आणि नागपूरचे पैसे DPTCचे 127 कोटींनी कमी केले, तेही या जिल्ह्याचे 3 कॅबिनेट मंत्री सरकारमध्ये असताना. हा रेकॉर्ड आहे, मी चुकीचं बोलत नाही आहे. त्यामुळे दुसरं आम्हाला असं वाटू लागलं होतं की आम्ही काँग्रेसची पालखी वाहून राहिलो. विदर्भाच्या 11 जिल्ह्यात एकही मंत्रिपद नव्हतं, आमची पिळवणूक होत होती. अशा अनेक अडचणी आमच्या समोर होत्या. त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये बहुतांश आमदारांनी खासदारांनी निर्णय घेतला. त्या निर्णयात मी देखील होतो आणि या पूर्ण परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता विधानसभेच्या निवडणुका होईल आणि जे विचारधाराचे मतदान आहे ते त्याच्यानुसार त्याची विभागणी होणार आहे. आजच्या तारखेला ज्याही जागा निवडून आल्या त्या महायुतीच्या विचाराच्या आहे किंवा महाविकास आघाडीच्या विचाराच्या आहे. महाविकास आघाडीच्या विचारामध्ये त्यांच्या जागाने निवडून आल्या त्या जागेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे काही मतदान होतं त्याच्यामुळे निवडणुकीमधलं चित्र थोडंसं बिघडलं होतं. परंतु विधानसभेचं चित्र हा वेगळा राहील असा मला विश्वास आहे. तेव्हा फोकस करत नव्हते विदर्भावर उद्धव ठाकरे, आत्ता त्यांचा फोकस आहे. आज विदर्भात बैठक आहे त्यांच्या. आताही कुठं फोकस आहे? मागील 2.5 वर्षात नागपूर जिल्ह्याच्या किती बैठका घेतल्या आणि काँग्रेसवाल्या त्यांना सीट कुठे देऊन राहिले? आज नागपूर जिल्ह्याच्या 6च्या 6 सीट नागपूर शहरामध्ये ते काही एकही सीट देत नाही आणि ग्रामीणमध्ये देखील मला वाटत नाही ते कुठल्याही जागा उद्धव ठाकरे साहेबाला देतील. ते उद्धव साहेबांना कळून नाही राहिलं की मागे भारतीय जनता पार्टीसोबत युती असताना 18 खासदार होते आणि आता खूप सांगून राहिलो की आपण आमचा विजय झाला विजय झाला. अरे खासदाराची संख्या कमी झाली ना तुमच्या. दुसऱ्याची घर बर्बाद होऊन राहिलं याच्यात आनंद मानण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पक्षाची कशी वाताहत झाली आहे. आपले खासदार 18 होते, आता आपण निम्म्यावर आलेलो आहोत. हे दिसत नाही का? हे दिसलं पाहिजे. आणि दुसऱ्याचं नुकसान करून आपण टाळ्या वाजवण्यात काही मजा नाही आहे. आपली स्वतःची पक्षाची स्थिती काँग्रेससोबत गेल्यामुळे कशी झाली आहे हे मला सांगण्याची गरज नाही, हे सर्वांना दिसत आहे. मुख्यमंत्री पदाबाबत ते बोलले होते की मला मुख्यमंत्री करायला पाहिजे, म्हणजे चेहरा ठरवा म्हणून त्यांची अपेक्षा होती की त्यांच्या नावाची घोषणा करेल महाविकास आघाडीमध्ये. कसं झालं की व्यक्तिशः उद्धव साहेबांसोबत आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ते पक्षप्रमुख होते तोपर्यंत आम्हाला काही अडचण नव्हती. आम्ही सर्व गोष्टी काही कमी जास्त झालं तरी आम्हाला सहन करावं लागत होतं किंवा एक नेता म्हणून ते आम्ही ॲक्सेप्टही करत होतो आणि सर्व स्वीकार करून आम्ही कामही करत होतो. 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार होती, आम्ही विरोधी पक्षाचे आमदार होतो. आम्हाला कधी सत्तेसाठी तिकडे जाण्याची गरज पडली. अनेक आमिष आम्हालाही आले तेव्हा, परंतु आम्ही अशा पद्धतीचं कधी विचारही केलं नाही. परंतु आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात असताना
मुख्यमंत्री महोदय त्यांचा खरं म्हणजे तो पिंड नव्हता. त्यांना मुख्यमंत्री करण्याची हट्ट कोणी धरला काय धरला तो नंतरचा विषय आहे. परंतु 2-2 अडीच वर्ष जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जर कोणी जाऊ शकत नव्हतं, रिमार्क घेण्याची पद्धत नव्हती. एका दिवशी जितक्या पत्रावर आज रिमार्क आम्ही घेतो तेवढे रिमार्क आम्ही 2.5 वर्षात घेतले नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यांचा पूर्ण आदर ठेवून मी एक गोष्ट बोलतो की मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्याला खरं म्हणजे 18 तास काम केल्याशिवाय राज्याचे प्रश्न मार्गी लागत नाही. आज मी आमदार आहो, रात्री 2-3 वाजता जरी घरी आलो परत सकाळी 7 वाजता उठून ऑफिसमध्ये लोकांची गर्दी अटेंड करावी लागते. शेवटी सत्ता हे पद कशासाठी आहे? हे लोकांना न्याय देण्यासाठी आहे, लोकांचे काम सोडवण्यासाठी आहे. आणि जी अडचण आमच्या सर्व मागील 2.5 वर्षात आमदारांची झाली त्यामुळे नाईला जास्त त्या सरकारला सोडून नवीन सरकार स्थापन करावे लागले. कोणी काही म्हटलं जरी महाराष्ट्रात, परंतु ही वस्तुस्थिती आहे की 2-2.5 वर्ष जर मुख्यमंत्री मंत्रालयात येत नसतील तर सामान्य माणसाची काय अवस्था होत असेल ते तुम्ही लक्षात घ्या. अशी अडचण झाली होती त्याची. आणि त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये तो निर्णय घेतला. व्यक्तीचा विरोध नाही आहे, परंतु लोकशाहीमध्ये काम करत असताना जनतेची कामही करावे लागतात, पक्षही चालवावा लागतो, पक्षाला वेळही द्यावा लागतो. आणि त्यांनी चांगलं काम करावं, परत आपलं कर्तृत्व सिद्ध करावं. परत त्यांनी मोठं झालं तरी आम्हाला काही त्याच्यात वाईट नाही आहे. फक्त परिश्रम करावा लागतो, दिवस रात्र लोकांशी भेटावं लागतो, जिल्ह्यात दौरा करावा लागतो. 2-3 वर्षात एकदा कोणी आलं, काँग्रेसचे लोक त्यांना अजून कळलं नाही आहे की काँग्रेस ही त्यांचं शोषण करत आहे, त्यांचा फायदा घेऊन स्वतःच्या सीट आणण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थातच यांना त्यांचा फायदा झालेला आहे, परंतु विचारधारेचे जे मतदान आहे ते महायुतीसोबत गेलेले आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. 2-3 दिवसात तुमच्या आमदारकीची चर्चा सुरू आहे की रामटेकवरनं तुम्ही इतके वर्ष प्रतिनिधित्व केलं रामटेकचं, आता कुठला झेंडा हातात घेऊन निवडणूक लढणार? नाही, विठ्ठलला कोणता झेंडा घेऊ हाती हा माझ्या मनात कधीच विचार नव्हतं. भगवा माझ्या हातात होतं, तो भगवा माझ्या हातात आजी आहे आणि उद्याही राहील, त्याला मी कधी सोडणार नाही. हे आपण कृपा करून लक्षात ठेवा. परंतु राजकारणामध्ये आपण जेव्हा काम करतो सर्व पत्ते ओपन करायचे नसतात. मी माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत आहे आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडणूक लढायची आहे. आणि ती लढायची असताना शेवटी एक आमदार महत्त्वाचा आहे. आम्ही आपले पत्ते ओपन का करावे? विरोधकाला सर्व गोष्टी सांगायच्या नसतात. माझं माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झालेली आहे आणि त्यांच्याशी चर्चेतून जे काही मी निर्णय घेतला तो निर्णय लवकरच आपल्याला कळणार आहे. आपण त्या निर्णयाची वाट बघा आणि जो निर्णय मी घेईल तो मतदारसंघाच्या जनतेचा हितच लक्षात घेऊन घेणार आहे. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं का मी महत्त्वाचं नाही आहे, माझं मंत्रिपद किंवा माझं राजकीय भविष्य महत्त्वाचं नाही आहे. माझ्या मतदारसंघाचा जनतेचा हित ज्याच्यात आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा हित ज्याच्यात आहे तोच निर्णय मी करणार आहे. तुमच्या मतदारसंघात तुमच्या विरोधात लढण्यासाठी राजेंद्र मुळक आणि विशाल बरबटे महाविकास आघाडीचे 2 इच्छुक उमेदवार इथनं तयारी करतायत. त्यांनी इथे घरं घेतले, काम सुरू आहे त्यांचं. कसं बघतं याच्याकडे? आम्ही काय केलं, रामटेकवाले बहुत हुशार आहे. आम्ही एक घर बिलकुल रिझर्व ठेवतो बाहेरच्या माणसाला इथे येऊन लढण्यासाठी. त्यांची इलेक्शन झाली की ते घर ते विकून टाकतात. असं सुमन मोहिते होते पहिले, अमोल देशमुख होते आणि आता 2 पर्यटक आलेले आहे. कारण की रामटेक एक पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटन स्थळामध्ये लोक पर्यटनासाठी जशी येतात 2-4 दिवस थांबतात आणि जातात, तसं इलेक्शन पर्यटनसाठी, इलेक्शन टुरिझमसाठी लोक येतात. ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांना स्टेटससाठी त्यांना असं वाटतं की आपण निवडणूक लढलो पाहिजे, कुठून तरी लढलो पाहिजे. आता उद्या रामटेक रिझल्ट झाला तर मी उमरेडला जाऊन लढणार नाही, मी नागपूरला जाऊन लढणार नाही, निवडणूक नाही लढणार. माझ्या मतदारसंघ उद्या 2024च्या नंतरची निवडणूक ही नवीन डिलिमिटेशन होणार आहे, महिलांसाठी आरक्षण येणार आहे. मी निवडणूक नाही लढणार, दुसऱ्या मतदारसंघात जाऊन निवडणूक नाही लढणार मी. पण यांना असं वाटतं की एक रिझल्ट झालं तर दुसरं रिझल्ट झालं तर तिसरं. हे पर्यटक आहे आणि हे पर्यटक रामटेक हा पर्यटन स्थळामध्ये इथे येतात, परंतु पर्यटकाला किती दिवस इथे ठेवायचं ते रामटेकवाल्याचा वापर करण्यासाठी इथे येतात. पण रामटेकवाले आमचे खूप हुशार आहे, ते बरोबर त्यांचा वापर करून घेतात. लोकांपासून जे अवैध पद्धतीने डोनेशनच्या नावाखाली जे पैसे वसूल केलेले आहे
आता त्याला डोनेशन नाव दिलेलं खरं म्हणजे ते इलेक्शन त्या ॲडमिशनसाठी जे खंडणीच्या रूपाचे पैसे जमा होतात तेच पैसे लोकांना अर्पण करण्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना 13 तुझको अर्पण, तर लोकांपासून लुटलेला माल हा लोकांना परत करण्याची ही सुवर्णसंधी आहे आणि रामटेकच्या सूज्ञ जनतेने या संधीचा भरपूर फायदा घ्यावा असं माझं त्यांना विनंती आणि आव्हान आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, रामटेक, नागपूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.